यशवंतानं दिवा विझवला आणि डोळ्यासमोर आली ती गावची वाट. ती जणू माझी वाटच पाहत होती. त्या वाटेनं माझं मन कधी गावात शिरलं ते कळलंच नाही. माझं गाव सुंदर गाव, जेमतेम 1500 लोक वस्तीचे. शेती मोलमजुरीवर चालणार, वीज नाही, विहिरी फार नाही, पाऊस बेताचा, वाहतुकीचं साधन म्हणजे बैलगाडी आणि बोट. आम्ही पंढरपूरच्या यात्रेला 30-30 मैल जायचो ते बैलगाडीत. इतर वाहनं दुर्लभ. सर्वात भरवशाचं आणि स्वस्त वाहन म्हणजे स्वतःचे पाय. गावात गिरण नाही, धान्य जात्यावरच दळलं जातं. दिवा सुद्धा दुसऱ्याच्या घरातूनच पेटून आणावा लागतो. यशवंता, अरे उठ उठ, सारंगपूर आलं, उठ. गोपू गोपू उठ, सारंगपूर आलं. उठव परत जोरात. गोप्या, अरे उठ ना, सारंगपूर आलं. देवा पांडुरंग परमेश्वर नारायण. मामा, नांदोडीला जाणारी मोटर किती वाजताची? 2 वाजता? अरे आता तर फक्त 10:30 वाजलेत. 4 तास कसे घालवायचे? शंकर, चल आधी त्या लक्ष्मी विलास हॉटेलात जाऊन काहीतरी खाऊ. चल. अरे यशवंता, त्याच्या आधी तोंडावर गार पाण्याचे सपकारे मारू, चुळा भरू. रात्रीच्या रेल्वे प्रवासाने अंग पार आंबून गेलं. गाणवसत अंगाला. ओठ बघ कसे तडकलेत. अरे रात्रभर त्या रेल्वेच्या डब्यामध्ये गार वारा शिरत होता ना, त्यामुळे सारखं नाकाला पाणी येत होतं. त्यांना मोटारीतला उकाडा. चल 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 चला. हा गोपू, मामा 3 मिसळ द्या. यशवंता, हा इकडे काही गोंधळ दिसत नाही. हा आणा. काय करायचं रे? मी म्हणतो शंकर, इथे परशुराम मोटर सर्व्हिसचं ऑफिस आहे. तिथे जाऊन 1 तासभर ताणून देऊ छानपैकी. एक झोप काढू काय? आता कशाला झोप? कराडपासून इथपर्यंत झोपच तर झाली. तेही खरंच. अरे मग काय करायचं म्हणतोस? चला गावात हिंडूया. आणि इथे गाडी भरू द्या.
जागा मिळाली नाही तर घरी नाही पोहोचणार. पोचू रे. हम्म. माझी मावशी आहे त्या गावात. तिच्याकडे जाऊयात. त्या असल्या भकास वातावरणापेक्षा तिकडे जरा बरं वाटेल. हा अरे पण मावशीला कसा त्रास द्यायचा? जाऊयात रे. तिच्या हातचा झकास चहा पिऊयात. घरगुती चहा. चल. नाही का? चला. नाना, ए नाना, हा माझ्या मावशीचा वाडा. मावशी, मावशी. गोपू दादा, ये हा या ना या. चला. या या पाय धुवून घ्या. हो पाणी आहे ना? आहे आहे. मावशी आहे ना? हो आहे आहे. आई, नांदवडीचा गोपू दादा आलाय का? या, मी आलो. हा चला. मावशी नमस्कार करतो. आयुष्यमान भव. काय वकील साहेब, गावाकडे निघालात की काय? हो ओळख करून देतो. यशा, हा यशवंत. नांदवडीला आपलं घर आहे ना, त्याच्या शेजारी घर आहे याचं. वडील मास्तर होते याचे. नुकतीच पेन्शन घेतली त्यांनी. मावशी पाय. आयुष्यमान भव. आणि हा शंकर चौपडीचा आहे. आयुष्यमान भव. लेखक आहे. हो. हा. दोघंही वसतिगृहात राहतात पुण्याला, एकाच खोलीत. पाणी घ्या. हो घ्या. अचानक कसं काय येणं केलं रे बाबा? अगं मोठी पंचायत झाली पुण्यात राहण्याची. 48 तास कर्फ्यू. कुठं खोलीच्या बाहेर पडता येईना, काही खाणं पिणं मिळेना. म्हटलं चला आपण गावाकडे जाऊ. तिकडं फार गडबड झाली असं म्हणत होता नाना. गडबड? अगं पुरी वाताहत झाली. जाळपोळ लुटालूट काही विचारू नकोस. कुणाला नोकरी धंद्यासाठी बाहेर जाता येईना, मुलाबाळांना शाळेत जाता येईना. ह्या तंग वातावरणात कसे दिवस काढलेत आमचं आम्हाला माहिती. बरं झालं बाई तुम्ही गावाकडेच निघालात. गावाकडची लोकही काळजीत असतील. काही खाल्लं का रे? का कालपासनं उपासपोटीच फिरताय वणवण? नाही, मिसळ खाली ना स्टँडवर. अरे कशाला रे आरबट चरबट खायचं रस्त्यावरचं? मी चहा आणते. हो नाना, इकडे काही गडबड? अजून तरी काही नाही, पण लोक बिथरलेत. त्यामुळे केव्हा काय होईल याचा काही नेम नाही. म्हणजे इकडे गडबड आहेच म्हणा ना. आम्हाला वाटलं होतं इकडे काही नसेल. वा, असं कसं? जिथे जिथे ब्राह्मण असतील तिथे तिथे आता अत्याचार होणार. पुणे महाराष्ट्राचं नाक आहे ना, त्यामुळे पुण्यात घडलेल्या घटनांचे पडसाद सगळीकडे उमटणार. पेपरातल्या बातम्या वाचून लोक भडकतात. सांगलीला तर म्हणे पेटच्या पेट जाळली. पण हे शहरातच, खेड्यापाड्यात तर अजूनही बातमी पोहोचलीही नसेल. अशा बातम्या वाऱ्याच्या वेगाने पसरतात. त्यात ही बातमी तर विशेष. आता देशाच्या पातळीवर या वधाचा विचार होणार. वध नाही, हत्या. खूनच. पण त्याला कारणही तशीच आहे. वयोवृद्ध राष्ट्रपित्यावर बेसावत क्षणी गोळ्या झाडण्यात कसली आली आहेत कारण? ही आजची प्रतिक्रिया आहे हो, पण यामागे इतिहास आहे. $55 कोटी देण्याचा हट्ट कशाला? तर म्हणून त्यासाठी हा मार्ग नव्हे. गांधींचा खून करून त्यांचं शरीर मरेल, पण त्यांचा विचार तो कसा संपेल? तोही संपेल, पाहालच तुम्ही. हे तुम्ही आम्ही कोण ठरवणार? काळच सिद्ध करेल. आपल्या मोटारीची वेळ झाली. मला वाटतं आपण निघूया. मावशी आले रे. मावशी, आमच्या मोटारीची वेळ झाली, आम्ही निघतो. जेवूनच गेला असतात रे. पण मोटारीचीच वेळ झाली म्हणतोयस तर? हो ना. काही बांधून बिंदून देऊ का? नाही नाही, बांधून बिंदू नको. संध्याकाळपर्यंत आम्ही नांदवडीला पोहोचूच. मावशी,
गोपू तुमच्या हातच्या चहाची तारीफ का करतोय आज कळलं मला. चल येतो. चल बरं आहे ना नाना. थांब येतो तुम्हाला सोडायला. हां आई चल जाऊन येतो. मावशी येतो. अरे पुण्याला जाताना गोपू येऊन जा रे. हां नाना काका कुठे दिसले नाहीत रे? ते शेतावर ज्वारीचं खळा झाल्याशिवाय ते कुठल्या घरी यायला. नाना तू कशाला येतोस तिथपर्यंत? हां तू थांब मी जातो ना स्टँडवर. बरं मग नांदवडीला पोचल्यावरती खुशाली कळव. हां हां अच्छा येतो. अरे गोपू मोटारा लिख रे. अरे भरली की काय? भरली की काय? चालेल सांगतो. काका नांदोडी विचार नांदोडी काय? नांदोडी जाणार ना? अरे कोण तुम्ही आणि चाललाय कुठं? का का तुमान पिशव्या दाखवा तपासायच्यात आम्हाला. अहो आम्हाला नांदोडीला जायचंय. पण आमचा तपास घेणारे तुम्ही कोण? आम्ही जनता आहे. हे बघा तुम्हाला काही संशय असेल तर पुन्हा पोलीस अंमलदाराला येऊ द्या. त्याशिवाय काय आम्ही पिशव्याने दाखवणार. या लोकांना सरळ बोलणं कळत नाही बरं का. पिशवी देऊन टाक. अरे पण अहो काय नाही त्यात. कपड्यांच्या घड्या विस्कटू नका. काही नाही त्यात. बघा सांगितलं ना की कपडे आहेत. चला जा आता. का हो एक विचारू का? आमच्या पिशव्या कशासाठी तपासल्या? तुम्ही आता त्या साकाराम बामणाच्या घरनं आला नव. हो ते माझ्या मावशीचं घर आहे. त्यो बामण संघवाला आहे. लाठा काट्या घेतलेली पोरं जमा करून गावात दंगली करायची तयारी चालली आहे त्याची. तुम्ही बामण पिशवीतनं पिस्तूल आणून आम्हा लोकांवर गोळ्या झाडणार. आता तुमचा काही नेम नाही. छे छे भलतच काय. आमचा कशाशी काही संबंध नाही. पण आता तर शंका फिटली ना तुमची. ठीक आहे ठीक आहे चला रे. मामा काढा तंबाखू काढा. तंबाखू पाहिजे म्हणताय. हा देत एक घ्या. हा ना इकडं. आणि ह्यो चुलाई. ही पोरं आज काही जगत नव्हती बरं का. तकदीर मोठ हो. हा प्याचा शेर बाकी म्हणून वाचली. नाही तर मरतच होती तिथं जागच्या जागी. सखाराम बामण माहिती नाही तुम्हाला? लई शिटव. हा ही काळी लोकराच्या टोप्या आणि ह्या काट्या घेऊन फिरतात बामणाची पोरं. म्हणजे का बामणं एक होऊन देशावर राज करायचं. जातच बामण जानवी तिला घातल्या बिगर राहती वय. हे बाकी खरं आहे. मग ही अशी बामणाची पोरं बरं का. अशाच एका पोराने बरं का तिकडं गांधी महाराजाचा खूनच केला. काय का. आणि ही पोरं सखाराम बामणाच्या घरनं चहा पाणी घेऊन येतो.
लोकांनी पाहिलं, चौताळली, थांबवला जागच्या जागी. म्हणलं चला गावात तुमचं सामान नोंदून दाखवा. एवढ्यावर भागलं, नाही तर हाणलंच असतं. आणलं असतं. मग अहो चौफेर चाललंय, चौमुलूक चाललंय. हे समज नेहरू सरकारनं हुकूम सोडलाय, बामणांची घरदार जाळा. जातीयवाद याचा नायनाट झाला पाहिजे. खरंच अरे काय काढायचा, माझ्या साडूच्या गावाला खून झाला की. काय म्हणताय काय? होय होय. ऐका अहो, एक बामण ही बातमी समजल्यावर घरात पेटी वाजवून बसला होता. पेटी बाजाची. होय होय बाजाची. अहो त्यानं म्हण साखर बी वाटली खून झाला म्हणून, आणि लोक गेली त्याला समजावला, तरी आपल्या तोरातच म्हणाला काय? बाबा रे ते म्हटली लोक पेटी बंद कर बंद कर. तो ह्यो म्हणतो कसा, माझ्या घरात मी पेटी वाजवीन किंवा नागवानाची, तुम्ही विचारणार कोण? असं म्हटल्यावर त्यातल्या एकाने जे कुऱ्हाड काढली आणि फाकाला चकचा टाकला. मग ते पोलीस पुढे झालं असेल चौकशी. छा कुठलं काय, अहो माणसाने तिथल्या तिथंच तुकडं केलं आणि त्याच्याच वाड्यात पुरलं. कुठली साक्ष आणि कुठला पुरावा? म्हणजे बामने मेली. तर काय हो, चौमुलूक चाललंय. हे समज फार त्यांची घरदार दुकानं बिकानं जाळून राख रांगोळी केली. पण याच्यामुळे एखाद्या जीवाला अपाय बी झाला असेल. अहो कैकांचं मुडदं पडलं, कैकांचं. मग म्या म्हणतो एवढं होईस पात्र ही बामनं त्या खेड्यात राहतात कशाला? राहते राहत्यात, जात्यात देशांतर राहण काय देशांतराला. मग आणि याच्या जमिनी हो टॅक्सीने इकून कायची एकत यात कोण घेणार आहे एकत? त्या येत्याला आपल्यात वाट्याला. चालत्या मोटारीतून उडी घ्यावी आणि ही बोलणी चुकवावीत असं वाटतंय. चढाचा रस्ता लागला, मोटार जास्तीच आवाज करते, कानांना दडे बसतायत. जास्त बोलून बोलून तो लाल पटकेवालाही बहुधा दमला असावा. म्हातारा पेंगू लागलाय, गाडीतली चर्चा थांबली आहे आणि तात्पुरतं का होईना पण हायसं वाटतंय. झाडं झुडपं मागे पडतायत, वळणं येत आहेत आणि जात आहेत. उतार संपतोय, चढण येतंय. मोटार हलके हलके ओळखीच्या प्रदेशात शिरते. हा शिवघाट. इथून खाली उतरलं की 18 मैलांवर नांदवडी आहे. तो घाट माथ्यावरचा मोठा वळ, त्याच्या डाव्या बाजूने जाणारा रस्ता थेट माझ्या मावशीच्या गावी जातो. लहानपणी याच वडाच्या खाली बसून जाताना आईनं आणि येताना मावशीनं दिलेल्या दशम्या मी कितीतरी वेळा खाल्ल्यात. आताही मनाला त्या वडाच्या सावलीचा आधार घ्यावा वाटतोय. मनातल्या प्रश्नांची पोतडी त्याच्या सावलीत जरा मोकळी करावीशी वाटते. पण त्याच्या पारंब्यांपेक्षाही आमचे आजचे प्रश्न त्याला जास्त जटिल वाटले तर आधार देता आला नाही म्हणून त्याला व्यथित करण्यात काय अर्थ आहे? कोणी बामण लोक आहेत का गाडीत? अरे आबासाहेब तुम्ही येता का गावाकडे? मोटर जागा आहे भरपूर. नमस्कार आबासाहेब, मी यशवंत, ओळखलं ना? तुम्हीच लोक आहे सवय. देशपांडे साहेब, मेहरबानी करून पुढे गावात जाऊ नका. मी तुम्हाला मुद्दाम सूचना करण्यासाठी इथं थांबलोय. तुम्ही इथंच उतरा. आपण झालं काय एवढं? अहो काही विचारू नका देशपांडे साहेब, अत्याचार चाललाय सगळा. पुढे सोमवाडीत 2-4 मालट्रक लोक गेल्यात गावोगावची. अहो घर जाळण्याचा, लुटमार करण्याचा सपाटच लावलाय तुम्ही. हो बेफाम झाल्यात नुसतं लोक. तसं तुम्हाला बघितलं तर काहीतरी बरं वाईट व्हायचं साहेब. मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला, तुम्ही इथंच उतरा. काय चाललंय मला उतर्या की तुमच्याकरता एवढं कसले सांगतात, तुम्हाला कळत नाही? तुमच्याकरता काय आमची गाडी चालताय काय? उतरा म्हणतो ना. उतरा उतरा. उतरतोय.